प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, महान, सुंदर, सामर्थ्यशाली नावामध्ये आज पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सलाम. पुन्हा एकदा परमेश्वराची काही वचने घेऊन मी तुमच्या समोर आलोय. या तर बघूया आपण परमेश्वराच्या वचनातून ऐकण्याचा आणि शिकण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि उत्पत्तीचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 8व्या वचनापासून पुढे काय म्हटलंय आपण पाहूया. देव नोहास व त्याचबरोबर त्याच्या मुलांस म्हणाला, पहा, मी तुम्हाशी व तुमच्या मागे तुमच्या संततीशी करार करून ठेवतो. त्याप्रमाणेच तुम्हाबरोबर असलेले सर्व सजीव प्राणी, म्हणजे तुम्हाबरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, ग्रामपशु व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी यांच्याशी मी करार करून ठेवतो. तुम्हाशी हा करार करून ठेवतो की पुन्हा जलप्रलयाने प्राणी मात्र नष्ट होणार नाहीत आणि पृथ्वीनाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी व्हावयाचा नाही. देव म्हणाला, माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये त्याप्रमाणेच तुम्हाबरोबर असणाऱ्या सर्व सजीव प्राण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या युगानुयुग राहणारा जो करार मी करीत आहे त्याचे चिन्ह हे, मी मेघात धनुष्य ठेवले आहे. ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह होईल. मी पृथ्वीच्या वरती मेघ पसरेन व त्यात धनुष्य दिसेल. तेव्हा माझ्यामध्ये आणि तुम्ही व सर्व देहधारी सजीव प्राणी यांच्यामध्ये झालेला करार मी स्मरेन आणि यापुढे सर्व देहधाऱ्यांचा नाश करेल, असा जलप्रलय होणार नाही. धनुष्य मेघात दिसेल हे पाहून माझ्यामध्ये आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राण्यांमध्ये झालेल्या युगानुयुग राहणाऱ्या कराराचे मला स्मरण होईल. देव नोहाला म्हणाला, माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व प्राणी यांच्यामध्ये जो करार मी करून ठेवला आहे त्याचे हे चिन्ह होय. प्रेज द लॉर्ड. वाचलेली वचनं परमेश्वर आमच्या सगळ्यांसाठी आशीर्वादित करू. आणि इथं आम्हाला पाहायला मिळते की परमेश्वर नोहा संगती आणि त्याच्या लेकरांसंगती एक करार करतोय. त्या अगोदर जर थोडंसं पार्श्वभूमी पाहिली तर परमेश्वराला मनुष्य निर्माण केल्याचा पश्चाताप झाला, कारण मनुष्याच्या मनातल्या कल्पना एकसारख्या दुष्ट आहेत असं त्याने पाहिलं आणि त्याने ठरवलं. मानवाची दुष्टाई फार झाली आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 6व्या अध्यायात जर गेलात तर तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. 6वा अध्याय 5व्या वचनात असं म्हटलंय, पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. देवाला असं वाटलं की कुठून बुद्धी सुचली आणि मी मनुष्य निर्माण केलाय. आणि अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर म्हटला की आम्ही आता पृथ्वीवरून सगळे मानव प्राणीच नष्ट करून टाकतो. सगळ्या प्राण्यांवरती आणि सगळ्या मनुष्यांना मी नष्ट करून टाकतो. आणि म्हणून त्याने प्लॅन केला. परंतु त्या काळामध्ये नोहा नावाचा एक व्यक्ती होता आणि तो अतिशय धार्मिक होता, सरळ मार्गाने चालणारा होता. परमेश्वराने 7व्या अध्यायात 1ल्या वचनात सांगितले की तो म्हणतो, मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. हालेलुया. आणि परमेश्वराला नोहा हा व्यक्ती नीतिमान सापडलाय. देवाला भिवून वागणारा, देवाच्या वचनांप्रमाणे चालणारा, देवाला आवडणारी कृत्य करणारा असा तो व्यक्ती होता. कुठल्याही प्रकारचं पाप त्याच्या ठाई त्याला आढळलं नाही परमेश्वराला. आणि म्हणून परमेश्वराने नोहाला सांगितले की तू एक तारू तयार कर. मी पृथ्वीवरती 40 दिवस 40 रात्र जलप्रलय आणणार आहे, पाऊस पाडणार आहे आणि त्या पाण्याच्या द्वारे मी संपूर्ण सृष्टीचा नाश करणार आहे. आणि सुमारे 120 वर्ष नोहा तारू बांधत होता. नोहाने तारू बांधलाय आणि तारू बांधून झाल्यानंतर परमेश्वर म्हटला की आता सगळे प्राणी, जे सजीव प्राणी दिसतात त्याच्यातले एक एक जोडी घे आणि त्यांना घेऊन तू त्या तारवामध्ये चल. आणि नोहाने तशा पद्धतीने केल्यानंतर परमेश्वराने त्या तारवाचं दार बंद केलंय असं म्हटलंय. आणि परमेश्वराने जलप्रलय आणलाय. पृथ्वीवरती प्रचंड जलप्रलय झालाय. सगळ्या नद्या, सगळे पर्वत पाण्याखाली बुडून गेले. सगळीकडे पाणीच पाणी होतं. 40 दिवस 40 रात्र पाऊस पडत होता. आणि प्रियांनो, सगळ्या गोष्टी घडून गेल्या. त्याच्यानंतर नोहाचा तारू अरारत पर्वताच्या टोकावरती कुठेतरी तो टेकलाय. तिथे ते तारवातून खाली उतरलेत. आणि त्याच्यानंतर परमेश्वराला नोहा संगती परमेश्वर बोलायला लागलाय आणि तो म्हणतो की आता मी तुझ्या संगती एक करार करतोय. जसा जलप्रलय मी आतापर्यंत केलाय
तसा जलप्रलय परत कधीच करणार नाही. परमेश्वराला सगळ्यांना नष्ट केल्याचं देखील वाईट वाटलं असेल. माझीच उत्पत्ती मीच निर्माण केली, हे लोक माझ्याच विरुद्ध वागतात, हे माझ्याच वचनांच्या विरुद्ध वागतात, माझ्या आज्ञा पाळत नाहीत, माझ्या आज्ञांचा सातत्याने भंग करतात, त्यांच्या कल्पना एकसारख्या दुष्ट आहेत. आणि परमेश्वराने हे पाहिलंय आणि त्याला वाईट वाटलं असेल ज्यावेळेला सगळे मनुष्य प्राणी त्या पाण्यामध्ये बुडून मेलेत, सगळे पशु पक्षी प्राणी सगळे काही त्याच्यामध्ये नष्ट झालेत असं बघितलंय. फक्त तारवामध्ये जेवढे होते तेवढेच वाचलेत. आणि परमेश्वर इथे उत्पत्तीच्या 9व्या अध्यायामध्ये आणि 11व्या वचनात म्हणतो, तुम्हाशी मी हा करार करून ठेवतो की पुन्हा जलप्रलयाने प्राणी मात्र नष्ट होणार नाहीत आणि पृथ्वीनाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी व्हावयाचा नाही. आणि तो म्हटला की आता पृथ्वीचा नाश होईल इतका जलप्रलय मी कधीच करणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने एक चिन्ह दिलं त्यासाठी. तो म्हणतो की मी मेघामध्ये धनुष्य ठेवलेलं आहे, ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचं चिन्ह होईल. हालेलुया. ज्याला मेघ धनुष्य किंवा ज्याला रेनबो म्हटलं जातं. प्रियांनो, ते परमेश्वरामधलं आणि मनुष्यामधलं एक कराराचं चिन्ह आहे. एक करार परमेश्वराने केलाय. आता अनेक प्रकारचे करार आहेत, आम्हाला माहित आहे. लग्नाचा करार असतो, लग्नामध्ये एकमेकांसंगती वचनं घेतली जातात. करार म्हणजे एक प्रकारे वचन देणं, वचनबद्ध होणं. आणि लग्नामध्ये करार केला जातो की सुखात दुःखात रोगात आरोग्यात सगळ्या गोष्टींमध्ये मरेपर्यंत, मरणाने वियोग होईपर्यंत आम्ही एकमेकांना सोडणार नाही. किती जण पाळतात मला नाही माहिती, कशा पद्धतीने पाळतात त्याचं ते तुम्हीच आज विश्लेषण करा आणि तुम्हीच विचार करा. त्याच्यानंतर करार केला जातो, आपण म्हणूया की लीज करार किंवा भाडे करार केला जातो. त्याच्यानंतर उसनवारीचा एक करार असतो, पैसे उसने घेतलेत म्हणून एक करार केला जातो. अनेक प्रकारचे ॲग्रीमेंट्स आहेत. जसं की माझी जमीन मी एखाद्या बिल्डरला देतोय आणि त्याच्याकडून मी करार करून घेतोय की ह्या जमिनीवर तू बिल्डिंग बांधतोय आणि त्या बिल्डिंगमधले खालचा माळा माझा असेल किंवा वरचा मजला माझ्यासाठी असेल, खालचा मजला तुझ्यासाठी असेल. असे अनेक प्रकारचे, ज्याला MOU म्हटलं जातं, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. आणि असे अनेक प्रकारचे करार केले जातात. आणि त्याच प्रकारे एक करार परमेश्वराने आमच्या संगती केलेला इथं आम्हाला पाहायला मिळतो. आम्ही किती करार तोडतो आणि किती करार पाळतो हे तुम्ही तुमच्या जीवाला विचारा, मी माझ्या जीवाला विचारणार. लग्नाच्या कराराच्या संदर्भात बोलताल तर आम्ही अनेक वेळा पाहत आहोत कशा प्रकारची परिस्थिती आहे आणि जगामध्ये काय चाललंय. आम्ही ह्या सगळ्या गोष्टी अनुभवत आहोत. प्रियांनो, परमेश्वराने करार केलाय. हालेलुया. मनुष्य त्याच्या कराराला जागणारा नाहीये, परंतु परमेश्वर त्याचा करार पाळणारा परमेश्वर आहे. पृथ्वी निर्माण केल्यापासून सुमारे 6000 वर्ष पूर्ण होत आलेत. बायबलच्या अनुषंगाने मी सांगतोय. सायंटिस्ट काय सांगतात किंवा डिस्कव्हरी काय सांगते याच्याशी मला घेणं देणं नाही, परंतु बायबल आम्हाला काय सांगतं आणि त्याच्या कालखंडाप्रमाणे जर आम्ही विचार केला तर सुमारे 6000 वर्ष पूर्ण झालीत पृथ्वी निर्माण होऊन किंवा पृथ्वीवरती मनुष्य निर्माण होऊन. आणि मग या नोहाच्या पिरियड पर्यंत सुमारे 2000 वर्ष झाले होते. आणि त्या 2000 वर्षांनंतर आतापर्यंत सुमारे 4000 वर्ष झालेत. जलप्रलयानंतर सुमारे 4000 वर्ष झालेत. आजपर्यंत परत इतका पाऊस कधी पडला नाही की पृथ्वी पाण्याने नष्ट झाली. हालेलुया. इतका पाऊस परत कधीच पडला नाही. परमेश्वराने परत तेवढा जलप्रलय आणलेला नाही. आणि तो म्हणतो की हा करार मी तुझ्या संगती करतो. नोहा संगती त्याने तो करार केलाय. प्रेज द लॉर्ड. त्या कराराचं चिन्ह म्हणून मेघधनुष्य त्याने ठेवलंय. ज्या वेळेला आपण पाहतो की खूप ढग भरून येतात
आणि त्या ढगांमध्ये आम्हाला रेनबो दिसतो किंवा एक छान एक कमान, सप्तरंगी कमान आम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळते धनुष्यासारखी. आणि ज्याला मेघधनुष्य किंवा ज्याला रेनबो म्हटलं जातं, ते कराराचं चिन्ह परमेश्वराने त्याच्यामध्ये ठेवलंय. हालेलुया. अद्भुत आहे ना परमेश्वर. तो जो करार त्याने केलाय त्याने आजपर्यंत तो करार पाळलाय. प्रियांनो, आम्ही देवासंगती काय करार करतो बरं? आम्ही देवाकडे नवस करतो नाही का, की देवा तू मला मूलबाळ दे, मग मी तुला हे देईल ते देईल, मी असं करेल मी तसं करेल, अशा अनेक गोष्टी. हन्नाने परमेश्वरासंगती करार केला की देवा माझी सावत्र जी माझ्या नवऱ्याची जी दुसरी बायको आहे पनिन्ना म्हणून, आणि ती मला सारखी चिडवती की मला मूलबाळ नाहीये, तू मला मूलबाळ दे, मी ते तुलाच अर्पण करेल. आणि हन्नाला परमेश्वराने पुत्र दिलाय असं बायबल आम्हाला सांगतं. हालेलुया. प्रियांनो, आम्ही देवासंगती काय करार करतो? देवाने केलेले सगळे करार त्याने आजपर्यंत पाळलेत. देवाचा करार फेल गेलाय, देवाचा शब्द कुठेतरी चुकलाय, असं आजपर्यंत कधीच घडलेलं नाही. परमेश्वराने आमच्या संगती करार केलाय की या पृथ्वीचा नाश तो पुन्हा कधी करणार नाही. त्याच्यानंतर परमेश्वराने अजून एक करार केला. हालेलुया. एक अद्भुत करार. जुन्या करारामध्ये एक करार केला, तो म्हटला की मी परत पाण्याने कधी नाश करणार नाही. तसे अनेक करार त्यांनी केलेत, परंतु मी तुम्हाला मोजक्याच 2 करारांबद्दल आज सांगणार आहे. आणि दुसरा करार जर तुम्ही पाहिलात तर मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. मत्तेकृत शुभवर्तमान याच्या 26व्या अध्यायामध्ये आणि 26व्या वचनापासून पुढे, मग ते भोजन करीत असताना येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून तो त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे. प्रेज द लॉर्ड. एक नवीन करार, एक जिवंत करार असं म्हणूया, जो प्रभू येशू ख्रिस्त जिवंत असताना स्वतः या संपूर्ण मानव जातीसाठी एक करार म्हणून तो लिहून ठेवतो. एक करार तो करतोय. 12 शिष्य त्याच्या संगती आहेत आणि त्या शिष्यांना तो म्हणतो, ज्यावेळेला तो भाकरी मोडतोय त्यावेळेला तो म्हणतो की हे माझं शरीर आहे. हालेलुया. तो म्हणतो हे शरीर रूपानी ही भाकरी जी आहे ती जशी मोडली जाते तसं माझं शरीर मोडलं जाणार आहे. तो म्हणतो प्याला घ्या आणि त्याच्यातून तुम्ही सगळेजण प्या. आणि तो म्हणतो की हे नवीन कराराचं रक्त आहे, जे मी तुमच्यासाठी वधस्तंभावरती सांडणार आहे. हालेलुया. तुम्ही सगळेजण याच्यातून खा आणि प्या. तो म्हणतो हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. प्रेज द लॉर्ड. काय करार असेल तो? तुम्ही कल्पना करू शकता काय? तुम्ही विचार करू शकताय का? तो प्रभू येशू ख्रिस्त जो स्वर्गामध्ये जिवंत देवाच्या पित्याच्या उजव्या बाजूला बसणारा, ज्याने संपूर्ण स्वर्ग सोडला, वैभव सोडलं, ऐश्वर्य सोडलं, मनुष्याचं रूप धारण करून या जगामध्ये आला. आणि तो इथं असं म्हणतो की माझं शरीर तुमच्यासाठी मोडलं जातंय, माझं रक्त तुमच्यासाठी वाहिलं जातंय, आणि एक करार म्हणून मी तुमच्या संगती ते रक्त वाहणार आहे. एक कराराचं प्रतीक म्हणून ही भाकरी आज मोडली जाणार आहे. ही जशी भाकरी मोडली जाते तसं माझं शरीर मोडलं जाणार आहे. काय अद्भुत करार त्याने केलाय, आम्ही विचार नाही करू शकत प्रियांनो, आम्ही कल्पना पण करू शकत नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांच्या पापाच्या क्षमेसाठी हा करार केलाय. हालेलुया. संपूर्ण मानवजातीचा नाश जलप्रलयाने झाला. फक्त नोहा
आणि त्याची पत्नी, त्याचे 3 मुलं आणि त्यांच्या 3 सुना. फक्त 8 लोक त्या जलप्रलयामधून वाचले. त्याच्यानंतर परत त्यांची भरभराट सुरू झाली. त्यांना अनेक पुत्र झालेत आणि मग पुढे त्या गोष्टी सांगितल्यात. मनुष्य वाढत गेला, मनुष्य प्रजनन वाढत गेलंय आणि पिढ्या वाढत गेल्यात. मग अनेक संदेष्टे आलेत, अनेक संदेष्ट्यांच्याद्वारे परमेश्वर बोललाय आणि लोकांनी पुन्हा परमेश्वराकडे दुर्लक्ष केलेलं आम्ही पाहतो. पुन्हा पुन्हा मनुष्याने पाप करायचं, बळी द्यायचा, परत पाप करायला तो मोकळा. वर्षातून एकदा मंदिरात जायचं, बळी द्यायचा, पापार्पण, दोषार्पण, अन्नार्पण, पेयार्पण असे त्या काळचे जे सण होते. त्या सणांमध्ये त्या मंदिरामध्ये जे साजरं केलं जायचं किंवा तिथं जे बळी दिले जायचे ते सगळे ते करायचे, ते नित्य नियमाने करायचे. पण त्याच वेळेला त्या पापातून त्यांची सुटका होत नव्हती. हालेलुया. बळी द्यायचा कुठल्या तरी प्राण्याचा, पक्षाचा, आणि पुन्हा जाऊन पाप करायला मोकळे, अशा पद्धतीची त्यावेळेसची पद्धत होती. आजही अनेक ठिकाणी बळी दिला जातो प्रियांनो. परंतु कुठल्याही प्राण्याचं रक्त, कुठल्याही पक्ष्यांचं रक्त आमच्या पापांची क्षमा करू शकत नाही. आणि मग मनुष्याला पापातून बाहेर काढण्यासाठी परमेश्वराने एक अद्भुत करार केलाय. त्याने त्याचा स्वतःचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला. आणि योहान 3:16 आम्हाला असं सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि ते सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी आज तुम्हाला आणि मला फक्त विश्वास करायचा. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त वाहिलंय. आज आम्हाला कोणाला बळी द्यायची गरज नाही. कुठल्या प्राण्याचा, कुठल्या पक्षाचा, कशाचाच आम्हाला बळी द्यायचा नाही. आम्हाला कुठल्याच प्रकारचं कर्मकांड आज करायची गरज नाही. आम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आहे आणि विश्वासाने आम्हाला हाक मारायची. परमेश्वराने अद्भुत एक करार केलाय. कशासाठी केलाय? मनुष्याच्या पापांच्या क्षमेसाठी. त्याने कोणा एका पर्टिक्युलर व्यक्ती संगती, कुठल्या पर्टिक्युलर जाती संगती, कुठल्या पर्टिक्युलर जमातीसाठी, कुठल्या पंथासाठी त्यांनी करार केलेला नाही. संपूर्ण मानवजातीसाठी. हालेलुया. संपूर्ण मानवजातीच्या पापांच्या क्षमेसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने हा करार केलेला आम्ही पाहत आहोत. पहिला करार त्याने नोहा संगती केला की मी परत जलप्रलयाने पृथ्वीचा नाश होऊ देणार नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने इथं एक करार केलेला आम्हाला पाहायला मिळतो. तो म्हणतो की माझं रक्त वाहिलं जातंय पुष्कळांच्या पापांच्या क्षमेसाठी. पहिले योहान 1:7 मध्ये जर गेलात तर तिथे पाहायला मिळतं, तिथं वचन आम्हाला सांगतं येशूचे रक्त आम्हाला सगळ्या पापांपासून शुद्ध करतं. हालेलुया. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 20वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये काय म्हटलंय? तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. आता आम्ही ह्या कराराच्या संगती एक गोष्ट पाहत आहोत की दुसरं मरण पण आम्हाला पाहायला मिळते. म्हणजे आम्ही मानवी शरीरामध्ये आहोत, शरीराला मरण आहे. मग आमच्यामध्ये आत्मा आहे आणि त्या आत्म्याला पण मरण आहे. हालेलुया. प्रत्येक धर्मग्रंथ हे सांगतो की आत्मा अमर आहे. आणि आमचं बायबल देखील तेच सांगतं की परमेश्वराने मनुष्यामध्ये त्याचा श्वास फुंकला, त्याचा आत्मा घातलेला आहे. आणि मग आमच्यामध्ये असणारा आत्मा, सायंटिस्ट पण असं म्हणतात की मनुष्यामध्ये आत्मा आहे. त्यांनी ते प्रूव्ह केलेलं आहे. हालेलुया. आणि मग मनुष्यामध्ये असणारा आत्मा जो आहे त्या आत्म्याला तारण किंवा त्याला उद्धार कसा मिळणार आहे, त्याला मोक्ष कसा प्राप्त होणार आहे, तर बायबल आम्हाला इथं असं सांगते की मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. मग पहिलं मरण जे आम्हाला शरीरामध्ये मिळणार आहे, दुसरं मरण ते हे आहे की जे आत्म्यामध्ये आम्हाला मरण येणार आहे.
आणि आत्म्यामध्ये मरण यावं नाही. म्हणून बायबल आम्हाला असं सांगतं की योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय आणि 5वं वचन, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही स्वर्गाच्या राज्यात जाता येणार नाही. म्हणजे पहिला जन्म आम्ही आईच्या उदरातून घेतला आणि दुसरा जन्म आहे जो आम्हाला पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्मा आणि पवित्र आत्मा जो आम्हाला दुसरा जन्म मिळतो. ज्यावेळेला आम्ही बाप्तिस्मा घेतो त्यावेळेला आम्ही येशूचा उद्धारकर्ता म्हणून स्वीकार करतो आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचा नवीन जन्म होतो, तो दुसरा जन्म. पहिला जन्म आईच्या उदरातून घेतला, दुसरा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही येशूला, येशू हा प्रभू आहे हे स्वीकार करून घेतलेला आहे. हालेलुया. आत्म्यामध्ये आमचा दुसरा जन्म झाला, आमच्या जीवनाचं नवीनीकरण झालं. आणि पहिलं मरण जे शरीरामध्ये मरणार आहोत, प्रत्येकाचं शरीर माती आहे, मातीला मिळणार आहे. परंतु जो आत्मा आहे तो स्वर्गात जाणार की नरकात जाणार हे आमच्या विश्वासावरती ठरवलं जाईल, हे आमच्या क्रियांवरती ठरवलं जाईल. आम्ही जर येशूवर विश्वास ठेवला असेल तर आम्ही सार्वकालिक जीवनाचे त्या जीवनात जाण्यासाठी आम्ही पात्र ठरणार आहोत. परंतु जर आम्ही विश्वास ठेवला नसेल तर नरक, अग्नीचं सरोवर हे दुसरं मरण होय इथं सांगितलंय आणि त्याच्यासाठी आम्ही पात्र ठरणार आहोत. पहिला करार नोहा संगती परमेश्वराने केलाय. तो म्हटलं की मी परत पृथ्वीचा नाश पाण्याच्या द्वारे करणार नाही. परंतु प्रकटीकरणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथं असं सांगितले अग्नीने आणि गंधकाने या पृथ्वीचा दुसरा नाश होणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या परमेश्वराला स्वीकारायला तयार आहोत काय? प्रकटीकरणाच्या 20व्या अध्यायात आणि 15व्या वचनामध्ये असं सांगितले की ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेलाय. परमेश्वराने जे करार केले ते त्याच्याकडे लिहून ठेवलेले असतील, पण त्याच वेळेला जीवनाचं पुस्तक देखील त्याच्या जवळ आहे. खुल जाएगी किताबे जब भी हिसाब होगा. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेला न्याय केला जाणार आहे त्यावेळेला पुस्तकं उघडली जातील आणि ज्याचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं सापडणार नाही, ज्याने पश्चाताप केलेला नाही, जो देवाच्या जवळ आला नाही, ज्याने देवाला शोधण्याचा प्रयत्न केला नाही, ज्याने देवाला ओळखून देखील त्याचा गौरव केला नाही, त्याचं मात्र अग्नीच्या सरोवरामध्ये त्याला टाकण्यात येणार आहे. त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये नसेल. प्रियांनो, आज मला तुम्हाला सांगायचंय, परमेश्वराने एक अद्भुत करार तुमच्याशी आणि माझ्याशी केलाय. आमच्या मनुष्य जातीच्या पापांच्या क्षमेसाठी त्या प्रभू येशू ख्रिस्ताला देऊन त्याने एक अद्भुत करार केलाय. काय तुम्ही कधी देवासंगती करार करायचा प्रयत्न केलाय का? काय तुम्ही कधी परमेश्वरासंगती करार केलाय का? काय कधी तुम्ही देवाला म्हटलात का की परमेश्वरा, मला तुझ्या संगती राहायचंय, मला तुझ्या जवळ यायचंय, मला तुझ्या संगती बोलायचंय? प्रियांनो, आज पुन्हा एकदा वेळ गेलेली नाही, आज संधी आहे. बायबल आम्हाला सांगते आजच तारणाचा दिवस आहे. परमेश्वराला मनुष्य जात नष्ट करणं अवघड नाही, परंतु त्याचा स्वतःचा आत्मा त्याने मनुष्यामध्ये फुंकलाय आणि म्हणून तेवढ्या सोप्या पद्धतीने तो मनुष्याला नष्ट पण होऊ देत नाही. आणि म्हणूनच त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगात पाठवला. त्याची तळमळ आहे की त्याने मनुष्य संगती राहावं. त्याला सहभागिता हवी आहे, तुमच्या संगती आणि माझ्या संगती. परंतु गरज आहे की आम्ही तयार होण्याची. आम्ही चुकतो, आम्ही पडतो, आम्ही अनेक वेळा देवाच्या वचनांच्या विरुद्ध वागतो, देवाच्या वचनांपासून आम्ही दूर जातो, देवाच्या आज्ञा आम्ही मोडतो. परंतु आज संधी आहे प्रियांनो, आपण पश्चाताप करूया. त्या देवाच्या जवळ जाण्याचा आपण आज पुन्हा एकदा नेटाने प्रयत्न करूया.
पुन्हा एकदा आपण त्या देवाला म्हणूया की परमेश्वर, आम्ही चुकलो असेल, तू आमची क्षमा कर. तू जो करार आमच्या संगती केलेला आहेस त्या कराराला परमेश्वर पित्या आम्हाला प्रतिसाद देता येऊ देत. आपण अशा देवाला म्हणूया, माझ्या देवा, त्या येशूच्या द्वारे तू आमच्या संगती एक अद्भुत करार केलेला आहेस. जी शिक्षा आम्हाला होण्याची गरज होती ती शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवरती घेतली. त्या देवाला आपण म्हणूया की माझ्या देवा, येशूच्या रक्ताच्या द्वारे जो करार तू आमच्या संगती केलायस त्या करारामध्ये तू आज आम्हाला बांध परमेश्वरा. आज आम्हालाही तुझ्या संगती एक करार करता येऊ देत की आम्ही तुझ्या वचनांप्रमाणे वागू, तुझ्या वचनांप्रमाणे आम्ही आचरण करू, तुझ्या इच्छेच्या पलीकडे आम्ही जाणार नाही, तुझ्या वचनांच्या पुढे आम्ही जाणार नाही परमेश्वरा. तर तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही आचरण करण्याचा आज आम्ही तुझ्या संगती करार करतो, अशा आशयाची आज आपण प्रार्थना करूया. अजूनही वेळ गेलेली नाही, संधी आहे प्रियांनो, ती संधी साधून घ्या. आजच तारणाचा दिवस आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. तुमच्या चुकांची, पापांची, अपराधांची क्षमा करण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती वधला गेलाय, बलिदान करण्यात आलाय. प्रियांनो, त्याचं रक्त व्यर्थ जाणार नाही. त्याची इच्छा आहे की प्रत्येक मनुष्याचा तारण व्हावं, प्रत्येक मनुष्याचा नाश होऊ नये, प्रत्येक मनुष्याचा उद्धार व्हावा. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती बलिदान केले. काय आज तुमची तयारी आहे का? तुमच्या जीवनात तुम्ही विचार करा. या थांबूया आज आपण इथे, परमेश्वराकडे छोटीशी प्रार्थना करूया. आपल्या मनाचं, आपल्या जीवनाचं आज पुन्हा एकदा नव्याने त्याला समर्पण करूया. परमेश्वराने ज्या प्रकारे करार केलेले आहेत प्रियांनो, आज आपणही त्याच्या संगती एक करार करायचा प्रयत्न करू. माझ्या देवा, आपण त्याला म्हणूया की माझ्या देवा, मी तुझ्या संगती आज एक करार करतो. तुझ्या संगती एकनिष्ठ राहण्याचा करार, तुझ्या संगती राहण्याचा करार, तुझ्या जवळ येण्याचा करार, सातत्याने तुझ्या वचन वाचण्याचा, तुझ्या वचनांमध्ये राहण्याचा करार मी आज तुझ्या संगती करतो. अशी प्रार्थना आपण आज त्या परमेश्वराकडे करूया. या आपण आपले नेत्र बंद करू, आपण प्रार्थना करूया. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सर्व गौरव तुला देत तुझ्या दयासनापुढे येतो. तू महान आहेस, सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहेस. माझ्या देवा, तू नोहाच्या काळामध्ये परमेश्वर पित्या नोहा संगती करार केलास की या पृथ्वीचा पुन्हा एकदा तू पाण्याने कधीच नाश करणार नाहीस. होय परमेश्वर, जिवंत देवा, प्रभू येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवरती पाठवून तू येशूच्या द्वारे परमेश्वर पित्या संपूर्ण मानवजाती संगती एक करार केलास. आणि येशू म्हटलं की माझं शरीर तुमच्या पापांच्या क्षमेसाठी मोडलं जातंय, माझं रक्त तुमच्या क्षमेसाठी ओतलं जातंय. होय परमेश्वर पित्या, नवीन कराराचं रक्त म्हणून परमेश्वर पित्या तू ते डिक्लेअर केलंस. आज जिवंत देवा, आम्ही तुझं शरीर आणि तुझं रक्त म्हटलेली, तुझं भाकरी म्हटलेली शरीर आम्ही खात असताना, तुझं रक्त म्हटलेला प्याला आम्ही पित असताना परमेश्वरा, त्या कराराची आम्ही आज आठवण करतो आणि आम्ही तुला धन्यवाद म्हणतो परमेश्वरा. कारण आमची लायकी नव्हती, आमची पात्रता नव्हती की आम्ही त्या पापांपासून मागं हटावं. होय परमेश्वर पित्या, आमची लायकी नव्हती की आम्ही तुला हाक मारावी परमेश्वर पित्या. हो जिवंत देवा, आप्पा बाप्पा म्हणण्याचा अधिकार तू आम्हाला येशूच्या द्वारे दिलास. आम्ही तुला धन्यवाद म्हणतो. त्या रक्ताच्या द्वारे तू आमच्या पापांची क्षमा करतोस असं तुझं वचन शिकवतं आणि म्हणून आम्ही तुला धन्यवाद म्हणतो परमेश्वरा. माझ्या जिवंत देवा, येशूच्या रक्ताच्या द्वारे तू जो करार आमच्या संगती केलेला आहेस त्या कराराच्या द्वारे आज आम्ही तुझ्या दयासनापुढे येत असताना आम्ही तुला विनंती करतो, आमच्या चुकांची, पापांची, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. माझ्या देवा, हा व्हिडिओ पाहणाऱ्या, ऐकणाऱ्या प्रत्येक भावाला, बहिणीला येशूच्या रक्ताच्या द्वारे तू क्षमा कर. आणि परमेश्वरा, तुझ्या पवित्र मार्गावर आम्ही पवित्रपणे चालावं अशी दयाकृपा तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनांमध्ये कर. आमचं मन, आमचं अंतःकरण पुन्हा एकदा नव्याने बदलून काढ परमेश्वरा. आणि माझ्या देवा, त्या कराराला जागणारे लोक तू आम्हाला बनव परमेश्वरा. आमच्या मनातल्या कल्पना एकसारख्या ज्या दुष्ट होत्या परमेश्वरा, त्या जिवंत देवा येशूच्या नावामध्ये तू दूर कर. आणि परमेश्वरा, शुद्ध हृदय आमच्या ठाई तू निर्माण कर. तो पवित्र आत्मा पुन्हा एकदा आमच्या ठाई तू घाल परमेश्वरा. ते शांतीचं मन दे, शांतीचं अंतःकरण तू आम्हाला दे परमेश्वर पित्या. तुझी शांती जी आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे त्या शांततेने तू आम्हाला भर. आणि परमेश्वरा, तुझ्या अधिक जवळ येण्यासाठी तुझी कृपादृष्टी तू आम्हाला पुरव अशी मी आज तुला नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. हा व्हिडिओ ऐकणाऱ्या, पाहणाऱ्या
प्रत्येकाचं जीवन तू बदल परमेश्वर पित्या. प्रत्येकाच्या अंतःकरणाला तू आज स्पर्श कर. प्रत्येकासंगती तू एक नवीन करार कर परमेश्वरा. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू प्रत्येकाला आशीर्वादित कर. येशूच्या रक्ताच्या द्वारे त्यांच्या जीवनातले सगळे प्रश्न, समस्या, अडीअडचणी, संकट, सगळ्या प्रकारचे आजार विकार मी आज येशूच्या नावामध्ये बांधतो परमेश्वरा. आणि जिवंत देवा तुला विनंती करतो, प्रत्येकाला तुझ्या दैवी सामर्थ्याचा स्पर्श कर. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि होऊ देत सगळी बंधनं येशूच्या नावामध्ये प्रत्येकाच्या जीवनातली तुटली जाऊ देत. सगळ्या रोग आजार विकार निघून जाऊ देत. सगळ्या समस्या दूर होऊ देत. आणि अद्भुतरित्या तुझ्या सामर्थ्याच्या द्वारे तू प्रत्येकाच्या जीवनाला आशीर्वादित कर, अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. मी विश्वास ठेवतो आम्ही केलेली प्रार्थना तू ऐकलेली आहेस. धन्यवाद म्हणतो तुला आणि गौरव तुला देत परमेश्वर पित्या. सर्व विनंती आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, बायबल वाचा, प्रार्थना करा, जागृत राहा असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. प्रार्थना करत राहा. प्रभू येशू ख्रिस्त येण्याचे दिवस जवळ आलेले असताना अनेकांना सुवार्ता सांगा. अनेकांच्या जीवनामध्ये परमेश्वराने कार्य करावं अशा प्रकारची प्रार्थना करा. नाश पावणाऱ्या आत्म्यांना देवाच्या चरणाकडे कसं घेऊन येता येईल याच्यासाठी प्रार्थना करा. आणि प्रियांनो, आज पुन्हा एकदा तुम्हाला सांगावं असं वाटतं की वचन अनेकांपर्यंत शेअर करा. हा व्हिडिओ अनेकांना शेअर करा. तुमच्या कमेंट्स मला येऊ द्यात. तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही, तुम्हाला देवाचं वचन समजते की नाही, किंवा काही चुकत असेल तर मला तुम्ही तसं सांगा, कमेंट्स करा आणि मलाही सुधारण्याची एक संधी द्या. बघूया परमेश्वर कशा प्रकारे कार्य करतोय ते. तर तुमच्या कमेंट्स आणि तुमचे विचार मला समजू द्यात आणि अनेकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, अनेकांपर्यंत शेअर करा, अनेकांना देवाचं वचन समजू द्यात. परमेश्वराचा करार सगळ्यांना माहिती होऊ द्यात आणि त्याद्वारे परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू.